आठवण म्हणून आज या स्पर्धेचं आयोजन केलेलं आपण पाहतो आणि त्यांच्या आयोजनामध्ये आपण पाहतो स्वर्गीय बबनजी चाचले साहेब आपण पाहतो त्यांच्या आयोजनामध्ये आज मला समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल पुनश्च एकदा आपल्या सर्वांचा मनापासून आभार. अवांतर चेंडू आहे एकदा जरूर मिळेल. एका धावाने संघाचं खातं उघडलं जात आहे. 6 बॉलची मॅच. वाईट साठी नाही आहे रिव्ह्यू फक्त धावचीच साठी रिव्ह्यू आहे. रिव्ह्यू नाही आहे. पंचांचा निर्णय अंतिम आहे. जिथे प्लीज आपण एक मोठे खेळाडू आहात पंचांच्या निर्णयाचा सन्मान करा. एक धाव जरूर मिळेल. 6 बॉलची मॅच आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती जर विचार केला हर्षल आलोत. हर्षलने पहिलाच बॉल अवांतर टाकलाय परंतु स्ट्रायकिंगला फलंदाजी इम्रान आहे त्यांच्याकडे मोठी क्षमता आहे. इथे बॉल हवेमध्ये आहे जास्त काळ हवेमध्ये होता परंतु डिक्लेअर झोन मध्ये बॉल चालला. एक धाव जरूर मिळेल. एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये आता बदल होईल. संघाची धावसंख्या पुढे पोहोचले 2 या धावसंख्येवरती 2 धावा झाल्यात आपण पाहतोय. चला पुढचा बॉल पुन्हा एकदा उडतो विकेट. इथे पहा खोलवर पद्धतीचा बॉल अगदी अचूक टप्प्यावरती नियंत्रणबद्ध क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. डॉट बॉलची सांगता होते आणि रोडेगावचा साहिलला विनंती आहे की आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. आधीच्या सामन्याचा आपण मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरलात. पुढचा बॉल हर्षल आपल्या पायावर इथे पहा अगदी स्लॉट मध्ये पॉवरफुल बंदा दमदार आणि सरळ पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी आला षटकार. अगदी आता स्कोर मात्र भरारी घेतो पुढे जाऊन पोहोचलाय 8 या धावसंख्येवरती. चेंडूंचा जर विचार केला 3 बॉल टाकलेत आतापर्यंत. हर्षल थोडासा महागडा ठरला मी तर म्हणेन. इथे पहा पुन्हा एकदा शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न अगदी सक्सेसफुल झाला परंतु तिथे क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचलाय. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. 2 धावा पडून पूर्ण केल्यात आणि संघाची धावसंख्येचा जर विचार केला जाऊन पोहोचलं 10 या आकड्यावरती आणि थोडासा मागडा ठरला मी तर म्हणा हर्षल. कारण आपण आधीचे सामने पाहिले 5 आणि 6 धावा होत होत्या परंतु या सेमीफायनल 2 मध्ये जर आपण विचार केला ना अगदी आक्रमक भूमिका निभावली पहिल्याच बॉल पासून इम्रान या फलंदाजाने. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो हर्षल गोलंदाजी मार्क वरती सज्ज आणि इथे बॉडी पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न पंचांना कव्हर करायला भाग पडलाय आणि पंच आम्हाला सांगतात इट इज अ वाईड बॉल. एक धाव अवांतरची मिळेल. एका धावाने संघाचा धावफलक पुढे जाईल 11 या धावसंख्येवरती. सेमीफायनल दुसरी आपण पाहतोय. कोणता संघ फायनल मध्ये पोहोचेल. रवळे संघ मात्र पहिला संघ आहे जो फायनल मध्ये पोहोचला आणि सरळ बॅटने पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या डोक्यावरून अगदी दस्तक बेटी गेम चली जाएगी सीमारेषा पार. धावा मिळतील 6 आलाय खणखणीत षटकार. 17 धावा झाल्यात. षटकार आलाय. काय दमदार फटकेबाजी होते. अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये अगदी या फलंदाजाने आग लावली आहे मैदानामध्ये. 4ही बाजू फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र बॅटकट काय करताय आणि फलंदाजाला माघारी परतावा लागेल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक जर विचार केला 17 धावा झाल्यात. येणाऱ्या 6 बॉल मध्ये कुंभलेगाव संघाला जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे आणि कुडे संघ प्लीज नरेश दादा स्पीड अप करा. आपण 6 मध्ये 18 धावा करायच्या आहेत. अशक्य असं काही नाहीये क्रिकेटमध्ये. कोणताही लक्ष इथे सुरक्षित नाहीये क्रिकेटमध्ये कारण आपण अनेक वेळा पाहिलं. सहा मध्ये आपण पाहिलं विचार केला तर 18 धावांची गरज. त्वरित पुढे संघ आपण फिल्डिंग सजावट करायची आहे. VRC क्रिकेट संघ गावमुख आयोजित JTC चषक अंतर्गत स्वर्गीय बबनजी चाचले साहेब स्मृती चषक 2026 पर्व दुसरे आपण पाहतोय. पर्व पहिले आपण पाहतोय आणि पहिल्या स्पर्धामध्ये अगदी दमदार आयोजन आपल्या भेटीला घेऊन आलं. अच्छा या स्पर्धेला अनेक दिग्गज मान्यवर असतील. आपल्या विठ्ठल रत्नाई उत्सव मंडळाच्या महिला मंडळ सर्वच असतील. तसेच सर्व गावातील लहान थोर मंडळींनी मात्र भेट दिली सहकार्य केलं. तसेच या स्पर्धेसाठी लागलेले आम्हाला पुरस्कर्ते या सगळ्यांच्याच
सहकार्यामुळे आम्ही ही स्पर्धा आपल्या समोर घेऊन येऊ शकलो आणि स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये येऊन ठेपल्या. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनाच्या अंतःकरणातून आपण आभार व्यक्त करत आहोत. 6 मध्ये 18 धावा करायच्या आहेत. कोण जिंकणार, कुंबलेगाव की ते कोडे संघ आपण पाहतोय. इम्रानने काय फटकेबाजी केली, अगदी चौफेर फटकेबाजी करत असताना आलेल्या प्रेक्षकांना मात्र त्यांनी मंत्रमुग्ध केलंय. चला बाहेर गाठवा प्लीज आपण कुंबलेगाव संघ पहिला संघ फायनल मध्ये. आणि सर म्हणत सर अगदी चौकाराच्या बाहेर आपण चारही बाजूला जर पाहिला प्रेक्षक राज्य अगदी क्रिकेटसाठी आवड असलेला आपण पाहायला मिळतोय. प्रत्येक जण आणि नक्कीच आणि आमच्या सलामीची जोडी मैदानामध्ये नितेश गंभीर आणि त्याच्या जोडीला आपण पाहतोय जितू दुरे. 2 बाठर मैदानामध्ये दाखल झालेत. अगदी 6 मध्ये 18 धावा करायच्या आहेत. लक्ष मोठं आहे परंतु अशक्य असं क्रिकेटमध्ये काही नाही आहे आणि या 18 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. गोलंदाजी मार पडते ज्या इम्रानने पहिल्या 17 मध्ये फटकेबाजी करत असताना प्रेक्षकांना मात्र मंत्रमुग्ध केलंय. रेल्वे संघाच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस साठी यायचं आहे. रेल्वे संघ पुढचा बॉल आवड जातो. पहिलाच बॉल राऊंड द विकेटने मारा काढण्यासाठी सज्ज. वेगाने टाकलेला बॉल त्याला ऑफ साईडला खेळत असताना सरळ हातामध्ये खेळून काढलाय. 1 धावा मिळेल. एका धावेने संघाचं खातं उघडलं जातं. वैयक्तिक जितू या खेळाडूचं खातं उघडलं जाईल. 5 बॉल आणि 17 धावांची गरज. लक्ष मोठं असलं तरी अशक्य असं क्रिकेटमध्ये काही नाही आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा राऊंड द विकेटने मारा करत असताना इम्रानला आपण पाहतोय. इथे पहा वेगळ्या पद्धतीने हे परिवर्तन होतं. थोडासा बदल आपण पाहिला गोलंदाजीमध्ये आणि दुसऱ्या बॉलवरती सुद्धा सिंगल धाव काढल्या. 2 बॉलवरती 2 धावा आल्यात. संघाची धावसंख्या पुढे पोहोचल्या 2 या धावसंख्येवरती. येणारे 4 बॉल आणि जिंकण्यासाठी आता गरज राहिली 16 धावांची. एखादा मोठा फटका सामन्यामध्ये कमबॅक करू शकते कुंबलेगाव संघ परंतु डडबॉल होतील प्रेशर क्रिएट करू शकते आपण पाहिलं. पुढे सरसावले सीधी बॅट न बघताच अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. उंची जास्त लांबी कमी एलिव्हेशनची कमी पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षकाने कोणत्याही प्रकारची चुकी केलेली नाहीये. पहिल्या विकेटचं पतन फर्स्ट विकेट ग्राउंड आपल्याला पाहायला मिळेल. नवीन बॅटर आपण पाहतोय माही आलेत मैदानामध्ये. 3 मध्ये 16 करायचे आहेत. 2 बॉलवरती 2 षटकार आणि 1 चौकार मारायच लागेल. येणारे 3 बॉल आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. 3 बॉल मध्ये 16 धावा. इथे 2 मोठे फटके 3 मोठे फटके मारावे लागतील. पुढचा बॉल पुन्हा एकदा राऊंड द विकेट आपण पाहतोय. इम्रान गोलंदाजी मार करते. फुलटॉस बॉल अगदी त्याला लॉंगॉनच्या दिशेने खेळत असताना बॉल सीमा दिशेच्या लगत चाललाय. तिथे क्षेत्ररक्षक मात्र कव्हरला येत असताना बॉल अडवला. उचलणार फेकणार तोपर्यंत 2 धावा पर्यंत पूर्ण केल्यात. आता 2 बॉल आणि 14 धावांची गरज आहे. 2 चेंडूमध्ये 14 धावा करायच्या आहेत. पुढचा बॉल आपण पुन्हा एकदा पाहतोय. इम्रान गोलंदाजी मार करतोय. राऊंड द विकेटने मारा काढण्यासाठी सज्ज झाले. अगदी दिमागतने टाकलेला बॉल अगदी स्लॉट मध्ये परंतु एलिव्हेशनची कमी पाहायला मिळते आणि सरळ हातामध्ये. चांगली गोलंदाजी होते. दुसऱ्या विकेटचं पतन आपण पाहतोय आणि इथे मात्र आता फलंदाजी नागे टाकल्या मी तर म्हणेन. अगदी कुंबलेगाव संघ बॅकफुटवरती आपल्याला पाहायला मिळतोय परंतु इम्रानचं कौतुक करायला पाहिजे. एकदम जोरदार डाला झाला पाहिजे ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली आहे. आणि कोडे संघ मात्र थोडासा हेवी होताना आपण पाहतोय. फलंदाज मात्र थोडेसे बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळतात. नवीन बाठार मैदानामध्ये आल्यात. राऊंड द विकेटने मारा काढण्यासाठी धिंगागतीने टाकला. पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेने खेळणार. लॉंगॉनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न सरळ हातामध्ये आणि दमदार विजय प्राप्त केला मित्र म्हणून कोडे संघाने. चला कोडे संघाच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉस साठी यावं. हार्दिक हार्दिक अभिनंदन कोडे संघाचं. वरती हार्डलक बॅडलक मित्र म्हणून कुंबलेगाव संघाचं. आपण सुद्धा चांगले लढलात. अगदी या सामन्यामध्ये रंगत वाढवलीत. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलात त्याबद्दल आपल्या सुद्धा मनाच्या अंतःकरणातून आभार. इम्रान प्लीज आपण या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. ही खेळाडू वृत्ती आहे.
पुढील मॅच आपण पाहतोय अंतिम सामन्याचं समालोचन आपण चला दोन्ही कॅप्टन प्लीज आपण टॉस साठी या आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि म्हणतात ना वेळ कोणासाठी थांबत नाहीये एका मिनिटाची किंमत आपल्याला